कपलमध्ये भांडणं होतंय तर घाबरू नका. हे नातं संपतंय याची चिन्हे नाही. काही वेळा ते नातं जिवंत असलेल्याचं चिन्ह असतं. पण एक गोष्ट मात्र नातं हळूहळू संपवते ती म्हणजे सायलेंट ट्रीटमेंट. भांडण म्हणजे काय आपण हे पहिला समजून घ्या. आपण भांडणाला नेहमी नकारात्मक बघतो. पण विचार करा भांडण का होतं? कारण दोघांना काहीतरी महत्त्वाचं वाटत असतं. एक्स्पेक्टेशन्स असतात, फीलिंग्ज असतात. जिथे भावना असतात तिथे मतभेद असणारच. प्रॉब्लेम म्हणजे भांडण नाही. प्रॉब्लेम आहे आपण भांडताना कसे वागतो. आता यामध्ये सायलेंट ट्रीटमेंट कशी असते, त्याचा धोका कसा असतो हे पाहूया आपण. काही कपल्स भांडतात, पण कपल्स काही बोलणेच बंद करतात. याला सायलेंट ट्रीटमेंट असं म्हणतात. मग ते सायलेंट ट्रीटमेंट काय असते? फोन न उचलणं, मेसेज न करणं, अबोला धरणं, तुला काय करायचं ते कर म्हणणं, भांडण जास्त काळ लांबवणं, या सगळ्याच्यामध्ये सायलेंट ट्रीटमेंट दिली जाते आणि हे नंतर अंतर वाढलं, की मन वेगळे व्हायला वेळ लागत नाही. आता हेल्दी आणि अनहेल्दी कॉन्फ्लिक्ट कसे असतात हे पाहूया. हेल्दी कॉन्फ्लिक्ट कसं असतं? मला असं वाटतं असं बोलणं, समोरच्याचं ऐकणं, मुद्द्यावर बोलणं आणि ब्रेक घेणं हे हेल्दी मध्ये येतं. अनहेल्दीमध्ये जुन्या गोष्टी काढणं, कॅरेक्टरवरती बोलणं, तुलना करणं, इगोवरती येणं हे अनहेल्दीमध्ये येत असतं. एकामेकाची रिस्पेक्ट करा, एकामेकाचं ऐकून घ्या आणि बाउंडरीज ठरवा, तर भांडण तुमचं सुटू शकतं. कपलमध्ये भांडण वाढण्याची 3 कारणं असतात. एकतर कम्युनिकेशन कमी असतं, एक्स्पेक्टेशन स्पष्ट नसतात, अनरिझॉल्व्ह पास्ट इश्यूज असतात. त्यामुळे प्रॉब्लेम्स वाढत जात असतात. आता यावरती आपण काय नेमकं करावं हे थोडक्यात आपण पाहूया. याचे एक 5 नियम मी सांगितलेले आहेत. एक तर भांडताना एकमेकाला नावं ठेवू नका. तू ऐवजी मला असं वाटतं हा शब्द वापरा. 20 मिनिटाचा ब्रेक घ्या. पब्लिकमध्ये ह्युमिलेट करू नका आणि दिवसातून 10 मिनिटे क्वालिटी कन्व्हर्सेशन तुम्ही करणं खूप गरजेचं आहे. इगो बाजूला ठेवावा लागतो हे लक्षात ठेवा. मी वीरसेन साळोखे, मेंटल हेल्थ प्रोफेशनल आहे मनसंवादचा. गेल्या अनेक वर्षात मी असंख्य कपलसोबत काम केलेलं आहे आणि एक गोष्ट स्पष्ट आहे. जिथे संवाद जिवंत आहे तिथे नातं वाचतं. भांडण नातं तोडत नाही, सायलेंट डिस्टन्स नातं तोडतं. तुम्ही भांडत असाल तर अजूनही तुमच्यात भावना जिवंत आहेत. जर तुमच्या नात्यात वारंवार भांडणं होत असतील किंवा संवाद बंद झालेला असेल तर उशीर करू नका. रिलेशनशिप काउन्सिलिंगसाठी आजच अपॉइंटमेंट बुक करा. बायोमधील लिंकमध्ये क्लिक करा आणि तुमचं नातं अजूनही टिकवून ठेवा.